तिकडे माजी आमदार सदा सरवणकरांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात तर मी आमदार नसताना 20 कोटी मिळतात असं सरवणकर म्हणतात। याआधी देखील आमदारांच्या निधीबद्दल तक्रार दाखल केली होती। त्याला परवानगी नव्हती, पण नंतर आयुक्त लेवलला आपण ती परवानगी झालेली आहे। होईल आपल्या माहितीसाठी सांगतो, मी पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। दरम्यान सदा सरवणकरांच्या या वादग्रस्त विधानावर महेश सावंत यांनी काय टीका केली आपण पाहूयात। परंतु आताचे आमदार गेल्या 2.5 वर्षापासून आमदारांची वागण्याची पद्धत बघा। कोण पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो, कोण हातपाय तोडतो, कोण कोणाला डांबून ठेवतो। हा सत्तेचा त्यांना माहिती आहे ना की आमचा कोण वाकडा करू शकत नाही, परंतु वरती नियती बसलेली आहे। नियती कोणाला सोडत नाही, ती नियती बरोबर धरणार। आज त्यांची सत्ता आहे, उद्या आमची सत्ता येऊ शकते, काही होऊ शकते। मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये कोण कोणाचं नशीब सांगू शकत नाही, परंतु अशा प्रकारचं काम करणं, अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे।